No ball 76. I repeat, no ball 76. क्या बात आहे. No ball 77. I repeat, no ball 77. रडार मधून आवाज येतोय म्हणजे सौरभ काटे रडार वरती आलेले आहेत स्पीड लिमिट चेक करण्यासाठी. जसं 80चं स्पीड पार केलं की आपल्याला दंड लागतो, त्याप्रमाणे सर या ठिकाणी 75चं स्पीड पार केलं की इथं सुद्धा गोलंदाजाला म्हणजे संघाला दंड लागतो आणि नो बॉल. नहीं 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 मुद्दी अंदर गिरा बॉल. ओव्हर. एक ओव्हर 13 रन. बॉलिंगला आलाय बडू. बॅटिंगला ओम दळवी 18. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. धावाची धावबाद. क्या बात. क्रिकेट मधली आत्महत्या धावबाद. आणि ओम दळवी रन आउट. बॅड फेज चालू आहे ओम दळवीचा. श्रेयस दळवी म्हणजेच आयकॉनचा सख्खा मोठा भाऊ. बॅड फेज चालू आहे. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. अरे तो अच्छे डाल रहा है वो ब्लॉक ब्लॉक बॉल डाल रहा है. अरे भाई सच्ची बता रही है हमारी टीम में थे ना इतने छोटे लंड के थे ना इतने खाने के ना 25 25 30 30. उत्कृष्ट बॉलिंग टाकताना एक पारिक बॅटिंग करतोय एक पारिक बॉलिंग करतोय. काय डेंजर. इथं बॅटिंगला येत आहेत साहिल इनामदार डिस्ट्रॉयर. एक ओव्हर 3 बॉल 13 रन 2 विकेट. बघूया साहिल इनामदार आपल्या टीमसाठी काय करतो ते. 23. किपरिंगला स्वतः आयकॉन गौरव 7. थालाचे मोठे भक्त. वाईड बॉल. नो बॉल 76. I repeat, no ball 76.
उत्कृष्ट कमबॅक करताना बडू ऋषिकेश पारिक. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 16, 2 विकेटच्या नुकसानावर. बॉलिंगला येत आहेत स्वतः अहमद अली. स्पिन किंग अहमद अली, स्पिन किंग. फिल्डर तैनात शुभम देशमुख. कदाचित बॉल कळला नाही साहिलला, त्यामुळे सिंगल काढून घेतलाय. उत्कृष्ट फलंदाजी. असा भयानक चेंडू टाकला की स्पीड मीटर उद्ध्वस्त करून टाकला. उत्कृष्ट असा षटकार साहिल इनामदार यांच्याकडनं. पूर्ण बॉल रीड केला, थांबले आणि चांगला उत्कृष्ट षटकार. अहमद शेठचं नो बॉलला काही तालुकच नाही. 64, 62, 58. डेंजर बॉलर आहे हो, हळूहळू खेळवतोय तरी बी चांगली ओट टाकून गेला. सिंगल डिजिट आहे हे. बॉलिंगला स्वतः गौरव शाह, तालाचा मोठा भक्त गौरव शाह. कत्ती लागते त्याच्याने, जागेवर थांबायचं, मिड स्टंपवर न मारायचे, कधी पण मागे न जायचं. बॅटिंगला स्वतः सर्वेश पाठक. आल्या आल्या जोरात बॅट घुमवली आहे, जोरात चांगला बॉल मारलाय. बघूया आणि इथं विकेट. बघा ना, जा ना, तुम्हाला कोण नाही म्हणणार राव. हा, फ्लेमचा ओनर आहे शेवटी, कोण नाही म्हणणार राव शेठजी तुम्हाला. येडा बॉडे. नो बॉल 77. आय रिपीट, नो बॉल 77. उत्कृष्ट अशा गोलंदाजीचं प्रदर्शन अवित्रीकडनं.
आणि सुंदर असा टोललेला आणि फ्री हिट सेलिब्रेशन काही करू नका तुम्ही. सुंदर असा टोललेला उत्कृष्ट चेंडू असा ball जातोय मारलाय. तो सीमा पार. षटकार साहिल कारले. साहिल कारले मागच्या टुर्नामेंट पासून मॅन इन फॉर्म. फ्लेम डेकोर्स कडनं बनलेला हा प्लेयर. बॅटिंगला अक्षय बोराडे उर्फ बोडे. अक्षय बोराडे मोठ्या मॅचचा मोठा प्लेयर. नो बॉल 76. आय रिपीट नो बॉल 76. नो बॉलने संधी दिलेली आहे पुन्हा एकदा अक्षयाला. बघूया फ्री हिटवर काय करतोय अक्षय आपल्या संघासाठी. अक्षयच्या नादी लागू नका बरं का. मारतो 2-4 34 चांगले रन हाणतो झालेले तो. आहेत. 2-4 निब्बर फटके देतो. डॉट चेंडू. सुंदर असा टोलवलेला षटकार. षटकार अक्षय बोराडे याच्या बॅट मधून. होतं ना, मोठ्या 2-4 मॅचचा तो. मोठा प्लेयर अक्षय बोराडे. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. चोरटी धाव घेतली. मिस फील्ड होते रोहित शिंगवी यांच्याकडून. आणि हा रनआउट. क्रिकेट मधली ही आत्महत्याच म्हणावी लागेल. खूपच सुंदर असं खेळ प्रदर्शन करत होता साहिल कारले, पण मिसकम्युनिकेशनच्या नादात रनआउट झालाय तो. आत्मघातकी धाव घेतलेली आहे या ठिकाणी. अक्षय बोराटे आणि साहिल कारले यांनी. नवीन फलंदाज येतोय तो प्रशांत. संत गतीने चाललेली ही धावसंख्या. वाईट चेंडू. स्कोर बोर्डवर 1 धावाची बढत. चोरटी धाव. प्रशांत ऑन स्ट्राईक. प्रशांत याने जर षटकार मारला तर अथर्व घुले यांच्याकडनं 1000 रुपयेचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. चॅम्पियन्स टर्फ लीग मध्ये रंग भरताना प्रशांतला 1000 रुपयाचं पारितोषिक जिंकण्याची ही संधी आहे. अथर्व घुले यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे त्यांना. 1 षटकार 1000 रुपये. आणि मारलेला षटकार अथर्व घुले. 1000 रुपये कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करा लगेच. आणि पुन्हा एकदा. ओरे खूपच सुंदर असा थ्रो. प्रशांत त्याला पुढची संधी आहे का. अथर्व घुले. अथर्व घुले टर्फ सोडून गायब. अक्षय बोराटे यांची चोरट्या धावांवरच नजर. षटकारांची आतिषबाजी दिसत नाहीये. स्कोरबोर्ड एकदम संत व कासवाच्या गतीने वर चाललाय. पाहूया प्रशांत काय करतोय आता. सुंदर असा चेंडू चकवलाय खेळताना प्रशांत.
निर्धाव चेंडू. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 53 धावा. शेवटचं षटक पाहूया कोण टाकतंय शेवटचं षटक. शेवटचं षटक टाकतायत ते स्वतः संघ मालक अभिनंदन भन्साळी. खूपच सुंदर असा टोललेला चेंडू जातोय सीमा पार. षटकार. अक्षय बोराटे यांची बॅट तळपतायत. स्कोर बोर्ड त्याच दिशेने वरती जातोय. धावसंख्या झाली ती 59 धावा. आणि खराब असा चेंडू वाईट चेंडू. एक धावेने पुन्हा एकदा खराब चेंडू. 2 सलग खराब चेंडू टाकले. 2 धावसंख्येची बढत झालेली आहे. आणि टोलवलेला आणि जातोय तो. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. एकच धाव मिळाली आहे या सुंदर अशा शॉटला. पुन्हा एकदा प्रशांत स्ट्राईकवर. पाहूया प्रशांत काय करतोय. आणि रनआउट. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण शुभम देशमुख यांच्याकडनं आणि अचूक थ्रो. या अचूक थ्रो मुळे एक चांगला फलंदाज आउट होतोय प्रशांत. अथर्व गुले 1001 रुपये लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आज जमा करावे तुम्ही. अक्षय बोराटे पूर्ण टीमची धुरा सांभाळताना. टोलवलेला चेंडू आणि झालाय तो जेल बाद. शेवट नो बॉल 76. I repeat, no ball 76. नो बॉल फ्री हिट ओम बंबोरे. पुन्हा एकदा खराब असं क्षेत्ररक्षण आणि खराब असा गोलंदाजीचं प्रदर्शन ओम बंबोरे यांच्याकडनं. आणि उत्कृष्ट टोलवलेला चेंडू पण मिळते ती फक्त एकच धाव. आयकॉन रोहित शिंगवी ऑन स्ट्राईक. पाहूया रोहित काय करतोय आपल्या संघासाठी. ओम बंबोरे आणि रोहित शिंगवी खूपच चांगले असे मित्र आहेत टर्फच्या बाहेर. पण एकमेकांसमोर आता काय करतायत बघूया. कोण या ठिकाणी हा सामना जिंकतय असं वाटतंय. रोहित शिंगवी की ओम बंबोरी. आणि चोरटी अशी धाव 1 रनासाठी. पुन्हा स्ट्राईक वर येतोय तो ऋग्वेद. आणि पुन्हा एकदा खराब अशी गोलंदाजी. कमी धावसंख्येचा पाठलाग करता यावी तरी. आणि जर अशी खराब गोलंदाजी होत राहिली तर हे रन्स चेस करणं खूप काही अवघड नाहीये. पण टीम 47 यांच्याकडे खूपच चांगले असे गोलंदाज आहेत. आणि पुन्हा एकदा खराब असा चेंडू. 1 धावाची बढत. ओम बोंबरी थोडेसे प्रेशर मध्ये असताना. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. हा स्कोरही डिपेंड होऊ शकतो. टोलवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा एकच धावेवर समाधान मानावं लागतंय त्या वित्री संघाला. रोहित शिंगवी ऑन स्ट्राईक. पाहूया रोहित शिंगवी आणि ओम बंबोरे यांच्यातला हा सामना कसा रंगतोय. रोहित शिंगवी स्वभावाच्या अगदी उलट डिफेन्सिव्ह खेळत आहेत.
आणि ओम बंबोरी वर्सेस रोहित शिंगवी असा जर सामना झाला असता तर सध्या रोहित शिंगवी थोडे पिछडीवर आहेत ओम बंबोरी यांच्या विरोधात. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली आहे. सुंदर असा आणि उत्कृष्ट झेल, खूपच उत्कृष्ट असा झेल आणि बाद होतोय तो ऋग्वेद. सर्वेश पाठक अगदी विमानाप्रमाणे उडलेत आणि उत्कृष्ट असा झेल घेतलाय. सोपं तितकंच अवघड असं हे आव्हान आहे. सेव्हन्टी टू. खराब चेंडू, एक धावेची बढत. खूपच सुंदर अशी चाललेली ही मॅच. लो स्कोरिंग गेम. आणि टोलवण्याचा प्रयत्न पण पूर्णपणे चकावलेले आहेत. साओ खूपच सुंदर गोलंदाजी करत आहेत या ठिकाणी. चोरटी धाव आणि या धावेबरोबर धावसंख्या झाली ती 9 धावा. दुसरं षटक चालू आहे. आतापर्यंत खूपच सुंदर असा गोलंदाजीचा आणि पुन्हा डिफेन्सिव्ह. रोहित शिंगवी डिफेन्सिव्ह खेळताना सहसा दिसत नाही. आणि हा पुन्हा एकदा खराब चेंडू. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू जातोय सीमापार. षटकार रोहित शिंगवी यांच्या बॅट मधून आलेला हा पहिला असा षटकार. या षटकाराबरोबर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 16 धावा, एक गडी बाद. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू. फक्त एकच धाव मिळते या चांगल्या अशा शॉटवर. रोहित शिंगवी ऑन स्ट्राईक. टोलवण्याचा प्रयत्न आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय रोहित शिंगवी यांना. रोहित शिंगवी यांची बॅट तळपळत नाहीये पूर्णपणे. नो बॉल 76. आय रिपीट, नो बॉल 76. वेगवान गोलंदाजी होते. अक्षय बोराटे ग्राउंडवर बॉलिंग नाही करत आहे आपण. उत्कृष्ट टोलवलेला असा चेंडू जातोय सीमा पार. षटकार आयकॉन रोहित शिंगवी. ठंडी में भी गर्मी का एहसास. रोहित शिंगवी जातोय सीमा पार. षटकार रोहित शिंगवी यांच्या बॅट मधून आलेला तिसरा षटकार. खूपच सुंदर असा टोललेला चेंडू जातोय सीमापार. चौकार. या चौकाराबरोबर तिसरं षटक संपतंय आणि धावसंख्या पोहोचती ती 38 धावा, एक गडी बाद. अजूनही 24 चेंडूत 25 धावांची एक गरज आहे. सोपं तितकंच अवघड असं आहे आव्हान आहे. आता येतोय तो बेस्ट बॉलर प्रशांत.
सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि थोडासा हुकलेला आणि जातोय सीमापार षटकार. रोहित शिंगवे ची पूर्णपणे बॅट गरम झालेली आहे या थंडीत. सुंदर असा टोललेला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि याच एका धावेबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 धावा. सुंदर सुंदर अशी गोलंदाजी प्रशांत कडनं. सुंदर असं क्षेत्ररक्षण अक्षय बोराडे यांच्याकडनं. विमानाप्रमाणे उडलेत आणि चेंडू अचूक चेंडू टिपलाय त्यांनी. गौरव शाह यांची विकेट गेली आहे. पुढचे फलंदाज जतीन. पुन्हा एकदा टोलवलेला आणि क्षेत्र रक्षणाची खूपच डाय होऊ शकत होता आणि ओव्हर झालेली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45 धावा. जितके बॉल तितकेच रनाची आवश्यकता आहे अवित्री संघाला. साहिल कारले, बघूया काय करतायत साहिल कारले. मागच्या टुर्नामेंट मध्ये स्टार गोलंदाज स्टार बॅट्समन होते साहिल कारले. फ्लेम डेकोर्स या संघाकडनं खूपच उत्कृष्ट अशी परफॉर्मन्स दिला होता त्यांनी. मोनिश लोढा, मोनिशजी लोढा आपलं ब्लूटूथ बंद करा. आम्हाला दुसरा फोन कनेक्ट करायचा आहे. तुमच्या फोनमुळे कनेक्ट करायला प्रॉब्लेम येतोय. रोहित शिंगवी पूर्णपणे जाणून आहेत या गोलंदाजाला. पहिल्याच बॉलवर टोलवलेला चेंडू जातोय सीमा पार चौकार आणि या चौकाराबरोबर धावसंख्या पोहोचती ती 50 धावा. खूपच चांगलं असं क्रिकेटचं प्रदर्शन होय या ठिकाणी. सुंदर टोलवलेला चेंडू आणि जातोय तो हातात आणि ही विकेट गेलेली आहे जतीन डेमला यांची. साहिल कारले यांनी पुन्हा एकदा संघासाठी अगदी अवघड सिच्युएशन मध्ये खूपच सुंदर प्रदर्शन करून विकेट घेतलेली आहे. पाहूया पुढचे फलंदाज कोण येत आहेत ते. आणि ऋषिकेश पारिक डिफेन्सिव्ह खेळ खेळताना. आणि नो बॉल. अतिशय म्हणजे क्रीज सोडून टर्फच्या बाहेर पडलाय तो बॉल. सुंदर असा टोलवलेला चेंडू जातोय सीमा पार चौकार आणि या चौकाराबरोबर धावसंख्या झाली ती 56 धावा. अवित्री संघाला जिंकण्यासाठी लागतायत त्या फक्त आणि फक्त 7 धावा. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न पण सहज कनेक्ट करू शकले नाहीयेत ते ऋषिकेश. रोहित शिंगवे स्ट्राईक वर आले होते. ओव्हर समाप्त आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 57 धावा. 12 चेंडू मध्ये फक्त आणि 6 धावांची गरज आहे. 1 षटकार दूर आहेत अवित्री संघ. पण क्रिकेट आहे इथे प्रिडिक्शन लागू शकत नाही. काही होऊ शकते. तितकेच स्ट्रॉंग गोलंदाजी आहे टीम 47 स्पोर्ट्स यांची. आणि वाईडने सुरुवात. जीजी यांनी प्रिडिक्शन दिलं होतं आधीच. आणि पहिला बॉल डॉट चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अशीच गोलंदाजी होत राहिली तर याच ओव्हर मध्ये मॅच संपू शकते. पुन्हा कमबॅक केलाय तो. खूपच शानदार असा कमबॅक केलाय तो ओम यांनी. ओम खूपच सुंदर गोलंदाजी करतोय. एक्स्ट्रा दिले नाही तर
चांगली गोलंदाजी होईल, शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाईल. सुंदर असा टोललेला चेंडू आणि या षटकाराबरोबर अवित्री संघाने हा सामना खूपच अलगद जिंकलेला आहे.